असं म्हणतात, मुंबई शहर कधीच थांबत नाही. मिडल क्लास आणि मागास वर्गीय माणस जिथे दिवसभर कष्ट करून रात्री लवकर झोपतात, त्याच वेळेला श्रीमंत घरच्या लोकांसाठी आणि त्यांच्या मुलामुलींसाठी तेव्हा दिवस असतो. अशाच एका श्रीमंत घरचा बिघडलेला मुलगा म्हणजे राकेश देशपांडे. देशपांडे कुटुंबाचा एकुलता एक लाडका चिरंजीव. 2 मुलींच्या पाठीवर खूप नवसाने झालेला मुलगा. म्हणून लहानपणापासूनच त्याचे घरात खूप लाड व्हायचे आणि याच अति लाडामुळे तो बिघडला होता. मोठी बहीण लग्न करून तिच्या नव्यासोबत अमेरिकेत सेटल झाली होती, तर मधली बहीण त्यांचा बिझनेस सांभाळत होती. तिचंही लग्न झालं होतं, पण तरीही तिला माहेरच्या बिझनेसमध्ये लक्ष देणं भाग होतं. कारण ज्याने लक्ष द्यायला हवं त्याचं ना घराकडे लक्ष होतं ना कंपनीकडे. तो पैशांच्या धुंदीत स्वतःच आयुष्य जगत होता. पण आता त्याची बहीण माया या सगळ्याला वैतागली होती. कारण सासर आणि माहेर दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिच्या नाकी नऊ येत होते. राकेशने बिझनेसमध्ये लक्ष घालावं म्हणून तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. कारण त्याला त्याच्या कल्पना विश्वातून बाहेर यायचंच नव्हतं. त्या काल्पनिक जगात तो खुश होता, कारण तिथे त्याला सगळं काही मिळत होतं. पैसा फेकला की हवं ते मिळत होत, त्यामुळे तो त्याच्या दुनियेत गुंग होता. इकडे त्याच्या घरी त्याची मधली बहीण माया त्यांच्या मोठ्या काका सोबत बोलत होती. काका, आपल्याला आता काहीतरी कठोर पाऊल उचलावं लागणार, त्याशिवाय तो सुधारणार नाही. तो जर असाच पैसे उधळत राहिला तर लवकरच कंपनीसोबत या घराच पण दिवाळ निघेल. आणि मी आईबाबांची ही शेवटची निशाणी अशी वाया जाताना नाही बघू शकत, माया डोळ्यात पाणी आणत म्हणाली. 3 वर्षांपूर्वी त्यांच्या आईवडिलांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्या दोघी बहिणीच ते घर सांभाळत होत्या, पण मागच्या वर्षी मोठी बहीण रिधिमा अमेरिकेत शिफ्ट झाली. आणि सगळा लोड मायावर आला. जोपर्यंत तिचं लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत तिने सगळं व्यवस्थित सांभाळलं. पण आता तिलाही दोन्हीकडे लक्ष देणं अवघड जात होतं. तिने राकेशला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही समजण्याच्या पलीकडे गेला होता. म्हणूनच आता तिला त्या घरासोबत काकांचंही टेन्शन येत होतं. कारण आई बाबा गेल्यानंतर ते एकटेच राहिले होते. आजी तर खूप आधीच त्या सगळ्यांना सोडून गेली होती. माया, कधी कधी मला वाटतं की हे सगळं बघायच्या आधी माझे डोळे मिटले असते तरी चाललं असतं. काका डोळ्यावरचा चष्मा बाजूला करत डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले. कारण जितकं त्यांनी आणि त्यांच्या मुलाने कमवलं होतं, तितकंच त्यांचा पुतण्या सगळं गमावत चालला होता, जे त्यांना आता बघवत नव्हत. काका, या सगळ्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. आपण वेळीच जर त्याला समजावलं असतं तर आज आपल्यावर अशी वेळ आली नसती. पण काही हरकत नाही, जर गोड बोलून त्याला काही समजत नसेल तर आता आपण दुसरा मार्ग वापरू, माया मनाशी काहीतरी ठरवत म्हणाली. कसला मार्ग? काकांनी तिच्याकडे बघत विचारलं. मायाने काकांना तिचा प्लान सांगितला, जे ऐकून त्यांच्या डोळ्यात चमक आली. कारण त्याला सरळ करण्यासाठी त्यांच्याकडे हा एकच मार्ग शिल्लक राहिला होता. त्यामुळे काकांनीही कसलेही आढेवेढे घेता या गोष्टीसाठी संमती दिली. मावशींना काकांच जेवण बनवायला सांगून माया तिच्या घरी निघून गेली. इकडे तो नशेत धूत होऊन एका क्लबमध्ये मनसोक्त त्याची लाईफ जगत होता. बेबी, मला खूप उशीर झालाय, लेट मी गो, त्याच्या सोबत डान्स करणारी मुलगी हळूच त्याच्या कानात म्हणाली. अरे यार, आता कुठे मजा यायला सुरुवात झाली होती आणि तू जायचं म्हणतेस, थांब ना अजून थोडा वेळ, तो तिला गोल फिरवत पुन्हा जवळ घेत म्हणाला. त्याला नाराज करून तिला चालणार नव्हतं, कारण त्याला पटवण्यासाठी तिने खूप मेहनत केली होती. त्यामुळे ती चुपचाप त्याच्यासोबत डान्स करू लागली. डान्स करता करता दोघेही जरा जास्तच एकमेकांच्या क्लोज आले. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतलं आणि तिच्या केसांना पकडत तो हळूहळू तिच्या ओठांजवळ जाऊ लागला.
त्याचे इरादे लक्षात येताच ती गालात हसली व तिने स्वतःहून पुढाकार घेत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. सगळीकडे लाऊड म्युझिक सुरू होतं जो तो आपापल्या धुंदीत होता. त्या डीम लाईटमध्ये कोणाचंही कुणाकडे लक्ष नव्हतं. त्या दोघांसारखे अजूनही भरपूर कपल याच प्रकारे एकमेकात गुंतलेले होते. मन भरेपर्यंत किस करून झाल्यावर त्याने तिला सोडलं आणि तिच्या ओठांवर अंगठा फिरवत म्हणाला, "यू आर सो हॉट. यू टू. ऐक ना बेबी, मला खरंच उशीर होतोय, आपण नंतर उद्या भेटूया," ती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. तसं त्याने नाविलाजाने तिला जायची परमिशन दिली. जाता जाता तिने पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर हलकेच ओठ प्रेस केले व त्याचा निरोप घेऊन ती तिथून निघून गेली. ती गेल्यानंतर तो बार काउंटरवर आला आणि पुन्हा एकदा पेगवर पेग रिचवू लागला. पिता पिता तो पूर्ण डान्स फ्लोअरवर नजर फिरवत होता. मध्येच त्याची नजर एका मुलीवर खेळली आणि तो थोडा वेळ तिच्याकडे पाहतच राहिला. एक मुलगी सगळ्या टेबलवर ड्रिंक सर्व करत होती. अंगाने पाहिजे तिथे भरलेली. गोरापान नितळ चेहरा, अंदाजे 5 फूट 4 इंचपर्यंत तिची उंची असेल, पण तिची फिगर अगदी नजरेत भरण्यासारखी होती. ज्या टेबलवर ती ड्रिंक सर्व करायला जायची तिथली मुलं खूप विचित्र नजरेने तिच्याकडे बघायची. त्यांच्या नजरेमुळे ती अनकम्फर्टेबल झालेली दिसत होती. राकेश दुरूनच तिचं निरीक्षण करत होता. ट्रेमधील सगळे ग्लास सर्व करून झाल्यानंतर ती परत काउंटरकडे गेली आणि हातातला ट्रे बाजूला ठेवत तिने तिचे वाढलेले श्वास कंट्रोल केले. राकेश अजूनही एक एक पेग पीत तिच्याकडे बघत होता. "आरू अगं, हे किती डिफिकल्ट आहे. तू कशी काम करतेस इथे?" ती मुलगी तिथेच काम करणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे बघून म्हणाली. "प्रिया अगं, दुसरीकडे काम करून बघितलंस ना तू? इतके कष्ट करून पण 5,000 सुद्धा कोणी देत नव्हत. इथे आपल्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. ते पण फक्त 3 तासांचे. मग काय हरकत आहे? आणि मी तुला आधीच या सगळ्याची कल्पना दिली होती की इथे सगळी बिघडलेल्या बापाची औलाद येतात. त्यामुळे तुला आता अशा नजरांची सवय करून घ्यावी लागेल," तिची मैत्रीण तिला समजावत म्हणाली. "हो ग, पण ड्रिंक घेण्याच्या बहाण्याने काही लोक मुद्दामून हाताला स्पर्श करतात. त्यांची ती वासनेने भरलेली नजर नको तिथे फिरते, जे मला खूप विचित्र वाटतं," प्रिया म्हणाली. राकेश अजूनही तिच्यावर नजर टिकवून होता. बोलताना तिच्या नाजूक ओठांची होणारी हालचाल त्याला तिच्याकडे बघायला भाग पाडत होती. कारण सुंदर मुली हा त्याचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट होता. मग ती मुलगी कुणी का असेना, नेत्रसुख घेतल्याशिवाय तो तिला सोडत नसे. "हे बघ प्रिया, या जगात कोणीही कोणाचं नाही. तुझे आई बाबा गेल्यानंतर काका काकूंनी तुला घराबाहेर काढलं. ते पण तुझ्याच राहत्या घरातून. विचार कर की त्या रात्री जर मी तुला भेटले नसते तर आज तू कुठे असती? रात्रीच्या अंधारात कुणी तुला उचलून तुझ्यासोबत काही केलं असतं तरी तू काही करू शकली नसती. मग त्यापेक्षा आज जे काम करते आहेस ते चांगलं नाही का? आणि प्रश्न फक्त रोजच्या 3 तासांचा आहे. त्यामुळे आता जे समोर आहे त्या एक्सेप्ट कर, त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही," रेखा म्हणाली आणि तिचा ट्रे उचलून निघून गेली. ती गेल्यावर प्रियाच्या डोळ्यातले अश्रू आपोआप गालावर ओघळू लागले. आज तिला आईबाबांची खूप आठवण येत होती. ते गेल्यानंतर तिचे काका काकू तिला सांभाळायला म्हणून त्यांच्या घरी आले, पण त्यांच्याच घराचे मालक झाले. काकू तिच्याकडून घरातलं सगळं काम करून घेत असे. तिचा स्वभाव आधीपासून शांत असल्यामुळे तिने कधी त्यांना उलट उत्तर दिलं नाही. घरातलं सगळं काम करून ती कॉलेजला जायची, पण तिच्या काका काकूला ते पण बघवलं नाही. धोक्याने त्यांनी तिचं घर आणि त्यांची गावाकडे असलेली 2 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आणि भर रात्री तिला घराच्या बाहेर काढलं. खूप वेळ ती घराच्या बाहेर रडत होती, पण त्यांना तिची दया आली नाही.
तिच्या काकूने खिडकीतूनच हाताला येईल तेवढे कपडे बॅगमध्ये भरून ती बॅग बाहेर फेकली आणि तिला तिथून निघून जायला सांगितलं. भरल्या डोळ्यांनी तिने ती बॅग उचलली आणि रात्रीच्या अंधारात एकटीच चालू लागली. नेमकं त्याच वेळी रेखा तिची नाईट शिफ्ट संपून घरी चालली होती. रस्त्यात तिची भेट प्रिया सोबत झाली. प्रियाने रडत रडतच तिच्यासोबत घडलेली सगळी हकीकत रेखाला सांगितली. तिची अवस्था बघता रेखाने तिला तिच्या घरी नेलं. घर कसलं एक साधी खोली होती जिथे थोडफार सामान होत. रेखा एक अनाथ मुलगी होती. त्यांच्या अनाथ आश्रमाच्या नियमानुसार 20 वर्षांनंतर तिला ते आश्रम सोडावं लागणार होतं. जेव्हा ती 20 वर्षाची झाली तेव्हा आश्रमात काम करून जितके पैसे मिळाले होते ते पैसे हाताशी घेऊन तिने ते आश्रम सोडल आणि एका हॉटेलमध्ये जॉब करू लागली. तिथल्याच मालकाच्या ओळखीने तिला त्या क्लबमध्ये नाईट शिफ्टचा जॉब मिळाला होता. 10,000 रुपये पगार मिळणार म्हणून तिने सुद्धा आनंदाने होकार दिला. त्यांना तिथे अजून एका मुलीची गरज होती आणि योगायोगाने त्याच दिवशी रेखाला प्रिया भेटली. आधी तर प्रियाने ते काम करायला नकार दिला. काही दिवस तिने दुसरीकडे कामाची शोधाशोध केली. 1-2 ठिकाणी जॉब करून पण पाहिला, पण दिवसभर काम करून हाती 5,000 सुद्धा पगार येत नव्हता. त्यामुळे शेवटी तिने नाईलाजाने हे काम करायला होकार दिला आणि दोघीही तेथे काम करू लागल्या. प्रियाच शिक्षण अपूर्ण होतं. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. त्यामुळे ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत तरी तिला पार्ट टाइम काही ना काही काम करणं भाग होतं. त्याशिवाय तिला चांगली नोकरी मिळणार नव्हती. प्रिया तिच्या भूतकाळात हरवली होती. तितक्यात काउंटरवरून एक आवाज आला. एक्सक्यूज मी, 1 व्होडका प्लीज. तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक 25-26 वर्षाचा तरुण तिच्यासमोर उभा होता. पेहरावरून तो एखाद्या श्रीमंत घरातला वाटत होता, शिवाय दिसायला पण जबरदस्त क्यूट होता. येस सर, असं म्हणत तिने त्याच्यासाठी पेग बनवला आणि ती तो ग्लास त्याच्या पुढे ठेवणारच होती. तितक्यात त्याने ग्लास सहित तिचा हात पकडला, जे बघून तिने दुसऱ्या हाताची मूठ जागेवर गच्च आवळली. तिच्या गोया मऊ हाताचा स्पर्श होताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आज रात्री आपल्याला हीच पाहिजे असा त्याने मनोमन निश्चय केला. तो त्याच्याच विचारात होता. तितक्यात तिने तो ग्लास तसाच खाली ठेवला आणि झटकन हात मागे ओढून घेतला, ज्यामुळे तो भानावर आला. व्हेअर इज युअर मॅनेजर? राकेशने डोळ्यांची उघडझाप करत विचारलं. तिकडे आहेत, प्रियाने एका दिशेने बोट करत उत्तर दिलं. राकेशने तिच्यावर खालून वर नजर टाकली आणि तो गालात हसून मॅनेजरच्या दिशेने निघून गेला. बाप्पा, काय घडतंय माझ्या आयुष्यात? नेमकी कसल्या चुकीची शिक्षा देतोस तू मला? प्लीज, मला नाही करायचं हे सगळं. मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय. आई बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. प्लीज कर ना काहीतरी, मला या सगळ्यातून बाहेर काढ. ती मनातच देवाचा धावा करत म्हणाली. तितक्यात तिच्या मॅनेजरने तिला आवाज दिला, ज्यामुळे तिने दचकून त्या दिशेला पाहिलं. मित्रांनो, आत्ता इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढच्या भागात. गोष्ट आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत मज्जा करा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा.